राज्याच्या काही भागातील निवडणुकांना ब्रेक, काही नगर परिषदा, नगरपालिका निवडणुका लांबणीवर. लांबलेल्या निवडणुकांसाठी मतदान 20 डिसेंबरला. कमळाच्या फुलाची चिंता करू नका, पुढील 5 वर्ष आम्ही तुमची चिंता करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बीडकरांना आवाहन. मतदानाला 1 दिवस असताना निवडणूक स्थगित करणं अयोग्य, भाजपाकडून निवडणूक आयोगाला पत्र. निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाणावर आहे का? रवींद्र धंगेकर यांची निवडणूक आयोगावर टीका. धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा आणि अचूक वेध घ्या, त्र्यंबकेश्वरमध्ये भगवा फडकवायचा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मतदारांना आवाहन. कुणी ठाण्याचा तर कुणी नागपूरचा विचार करेल, मी पुण्याचा आणि आळंदीचा विचार करेन. अजित पवारांचा शिंदे फडणवीसांवर निशाणा. राज्यातील जनतेनं परिवर्तनाची भूमिका घेतली आहे, सर्वात जास्त जागा काँग्रेस जिंकेल. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा विश्वास. भाजपा खोटे आरोप सहन करणार नाही, आशिष शेलारांचा निलेश राणेंना टोला. घरात जाऊन फेसबुक लाईव्ह नियमात बसत नाही, निवडणूक आयोगानं निलेश राणेंना सुनावलं. आमने सामने लढताना आरोप होणारच, एकनाथ शिंदे यांची भूमिका. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे आरोप शिंदेंनी फेटाळले. महायुतीतील नेत्यांनी समजूतदारपणा दाखवावा, वादात भाजपाचे केंद्रीय नेतृत्व मध्यस्थी करण्याची शक्यता. जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. आजारपणातून उठल्यावर राऊतांचा हल्लाबोल. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार फुटणार, राऊतांचा मोठा दावा. भाजपा विरोधात बोलल्यास छापा पडतो, अंबादास दानवेंचा शहाजीबापू पाटलांना टोला. शिवसेना आमदार शहाजीबापूंच्या कटकटी वाढल्या, सांगोल्यात शहाजीबापूंच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाचा छापा. ठाकरे गटाच्या खासदाराकडून शिंदेंची खिल्ली. भाषणात ओमराजेंनी एकनाथ शिंदेंची केली नक्कल. शिंदेंपाठोपाठ अजित पवारांवरही निंबाळकरांचा निशाणा. भारतीयांना भारतीय भाषाच येत नाहीत, सरसंघचालक मोहन भागवतांकडून चिंता व्यक्त. संसदेमध्ये नारे नकोत, नीतीवर काम व्हावं, नाटकं करण्यासाठी इतरही जागा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. लातूर बार्शी मार्गावर भीषण अपघात, ट्रक आणि भरधाव कारच्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू. मुंबईतील विभागामध्ये आज उद्या पाणी पुरवठा बंद, काही ठिकाणी कमी दाबाने येणार पाणी. गोंदियाच्या देवरीमध्ये बार विरोधात महिला एकवटल्या, गावातील बार बांधकामाला रस्त्यावर बसून महिलांचं निषेध आंदोलन.